समर्थनात आज वर्धा जिल्हा कडेकोट बंद पाहायला मिळतोय। वर्ध्यातील विविध संघटनांसह बाजार समिती, बाजारपेठ कडेकोट बंद ठेवण्यात आले आहेत। गजबजलेल्या बाजार समिती सकाळपासून बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। दिल्ली येथील शेतकऱ्याच्या आंदोलनाला शेतकरी, व्यापार, हमाल, व्यावसायिक प्रतिष्ठानांनी प्रतिसाद दिलेला आहे। शेतकरी आज तळागाळातील शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झाला आहे। गावागावातून, खेड्यापाड्यातून, शहरातून, विविध ठिकाणातून शेतकऱ्यांच्या लेकराच्या लढाईसाठी सर्वांनी एकत्र झालं पाहिजे, यासाठी आमची मागणी आहे। आम्ही जागरगीत या ठिकाणी सादर करतो। ते जागरगीत असं आहे की हा देश कृषीप्रधान देश आहे, परंतु या देशातली व्यवस्था शेतकऱ्याला मानण्यास तयार नाही। तेव्हा सर्वांनी जागराला यावं। अहो जागराला या हो तुम्ही, जागराला शेतामधल्या शेतकऱ्यांनो जागराला आज संपूर्ण भारत बंद असताना वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा भारत बंद आहे आणि मोर्चा ज्या अर्थी आज शेतकऱ्यांच्यासाठी आज पूर्णपणे मोर्चा निघतो आहे। सध्या आपण आता वर्ध्यातल्या आंबेडकर चौकामध्ये आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये शेतकऱ्यांचा जो मोर्चा आहे त्याचा समारोप होत आहे। सध्या आपल्यासोबत आहेत नितेश कराळे सर, सध्या आपल्यासोबत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊयात मोर्चाचं काय महत्त्व आहे, कशासाठी हा मोर्चा आहे, काय त्यांना म्हणायचं आहे, सर काय सांगाल, कशासाठी मोर्चा आहे? शेतकऱ्या विरोधात जे मोदी सरकारनं 3 कायदे केले, त्या कायद्यात म्हणते सरकार का याच्यानंतर कोणत्याही व्यक्तीला साठे बाजार करता येईल, म्हणजे माल साठवून ठेवता येईल। आता तेलाचे पिपे जर मुक्या आणण्यासारख्या लोकांना आपल्या गोडाऊनले भरून ठेवले आणि मार्केटमध्ये म्हणलं का मालच नाही आहे, मार्केटमध्ये म्हणलं का मालच उपलब्ध नाही आहे, म्हणजे कृत्रिम टंचाई घडून आणू शकते। कृत्रिम टंचाई घडून आणली, मार्केटमध्ये मालच दाखवणार नाही, माल याच्या गोडाऊनले भरून राहील। पण तेलाचा पिपा 700 रुपयाचा असेल तर तो 1000 वर गेला का मग मार्केटले इकायले कारण आहे का मग आता उपलब्ध आहे म्हणून। त्याच्यानंतर दुसरा माल म्हणते का शेतकऱ्याचा माल पेरल्याच्या नंतर काही कॉर्पोरेट कंपन्या विकत घेईन, ठीक आहे, शेतकऱ्याचा माल पेरल्याबरोबर विकत घेईन। आता समजा सोयाबीनचा 4000 मार्केटले भाव आहे आणि शेतकऱ्यासोबत 4500 करार केला आणि सोयाबीन निघाल्यावर जर सोयाबीन 5500 गेलं तर त्याचं तो स्वातंत्र्य हिसकावून घेतलं ना, त्याने तर 5500 सोयाबीन निघता नाही येईल। आणि समजा उतरलं त्यानं नाही घेत म्हणलं करार करून, तर जायचं कुठं खड्ड्यात त्यानं, मग म्हणते एसडीओकडे जा, एसडीओकडे चक्रा मारायला इतका कास्तकार रिकामा आहे का? तो त्याचं पेरणं पाहिजे, तिकडे फवारा मारायचं पाहिजे, पाणी ओलाचं पाहिजे का इकडे एसडीओच्या चक्रा मारत? हे सर्वस्वी चुकीचे कायदे केलेले आहे। आम्हाला विचारा का कायदा कसा करायचा आहे। अधिकारी काही आंदोलन करते आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर काय सांगाल? मी एक सामान्य शेतकरी आहो। यापूर्वी जिओ कंपनीने जसं मोफत सेवा दिली आणि इतर कंपन्या त्याच्यामुळे मोडकळी झाल्या, त्याचप्रमाणे सरकारने हा कायदा काढून सर्व जमीन, शेतकऱ्याची जमीन मोठमोठ्या कॉर्पोरेट एरियाच्या अदानी अंबानीकडे सोपवण्याचा हा घात घातलेला आहे। शेतकरी विरोधी जो कायदा आहे तो केंद्र सरकारने लागू केला, तो ताबडतोब रद्द झाला पाहिजे आणि वर्धा जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने आम्ही निषेध करतो। आज दिल्लीमध्ये या आंदोलनामध्ये भरपूर जे शेतकऱ्यांनी आपला जीव गमावलेला आहे, तर का त्यांच्या हिताचे कायदे नाही आहेत। सरकारने त्यांच्या हिताचे कायदे बंद करून अंबानी, अदानी अशा मोठ्या मोठ्या लोकांचे कायदे चालू केलेले आहे। संसदेमध्ये जेव्हा एखादा कायदा पारित होतो तेव्हा त्या कायद्यावरती विरोधकांची मतं मांडण्याची संधी द्यायला पाहिजे, परंतु हे कायदे करत असताना कुठल्याच प्रकारची मतमांडणी संसदेमध्ये झालेली नाही। म्हणजे एकीकडे या देशामध्ये लोकशाहीच्या म्हणजे शेतकऱ्याच्या नावावरती मतं मागून सरकार या देशामध्ये लोकशाहीमध्ये येतं, परंतु ते स्थापित झालेलं सरकार मात्र शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरती कुठलीच चर्चा घडवून आणत नाही। त्यावेळेस खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या माध्यमातून हुकुमशाही सरकारची व्यवस्था या देशामध्ये येते आणि फक्त या देशाला कृषी प्रधान बनवलं जातं, परंतु जो शेतकरी या देशातल्या व्यवस्थेचा प्रधान आहे त्या शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याची व्यवस्था कायद्याच्या माध्यमातून केली जाते। तेव्हा मी या सरकारचा जाहीर निषेध करतो। ये एमएसपी लाना बहुत जरूरी है। किसान मजबूर है पर कमजोर नहीं है, उसे गरीब बनाया जा रहा है इंडस्ट्रियलिस्ट को बेच के, पर भिखारी नहीं है किसान। हमारा भी अपना ईमान है, हमारी भी मेहनत की कीमत मिलनी चाहिए। शेतकरी हा देशाचा पाठीचा कणा आहे, त्यामुळे शेतकऱ्याच्या
भावनेचा सन्मान सरकारने करावा, त्याकरता आज वर्धा जिल्ह्यातील सर्व सामाजिक, सांस्कृतिक, परिवर्तनवादी संघटना आणि राजकीय पक्षांनी एकत्र येऊन शेतकऱ्याच्या सन्मानार्थ आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि या निमित्ताने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाबद्दलचा निषेध आम्ही व्यक्त करतो आहे. भारतातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाला पूर्णपणे चिरडण्याचा मानस मोदी सरकारचा आहे. त्यासाठी त्यांनी 10-10 फुटाचे गड्डे खोदून ठेवलेले आहे, तिथे जामर लावलेला आहे जेणेकरून तिथल्या बातम्या इतरत्र पोहोचू नये. तरी मात्र ते ज्या एक लढ्यानं लढत आहेत त्याला सर्व संघटनांचा पाठिंबा आम्ही देत आहोत आणि आम्ही असं आशा करत आहोत की मोदी सरकार त्यांच्या म्हणण्याला हो देईल आणि हे काळे कायदे मागे घेईल. हरियाणा आणि पंजाबचे जे काही शेतकरी कायद्याविरोधामध्ये जे शेतीच्या संदर्भात केंद्र शासनाने जे कायदे केलेले आहे, जे काळे कायदे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे, त्या कायद्याच्या विरोधामध्ये आज जो भारत बंद आंदोलन संपूर्ण भारतामध्ये आहेत, बहुजन समाज पार्टीच्या वतीने संपूर्ण भारतभर या आंदोलनाला पाठिंबा आहे. हे जे सरकार आहे हे उद्योगपतींना दर्जेनं आहे आणि शेतकऱ्यांचा विकास हा नुसता नावालाच आहे. हे जे विधेयक सरकारने आणलेलं आहे ते पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विरोधी असून त्याचा उद्योगपतींना फायदा होणार आहे. कारण शेतकऱ्यांना एवढा वेळ नसतो की ते बाजारपेठ बघेल आणि तिथे माल विकेल. आणि महिला म्हणून माझं या मोर्चाला पूर्णपणे समर्थन आहे. शेतकरी दिल्लीला उपोषणाला बसलेले आहे. हा सरकार खरं तर शेतकऱ्याच्या हिताचा नाही, हा अडाणी आणि अंबानीच्या हिताचा आहे. कुठलाही कायदा करताना शेतकऱ्यांना विश्वासात न घेता यांनी हे कायदे तयार केले आणि शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. सरकार जर शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं नाही तर याहीपेक्षा भयानक परिस्थिती भारतामध्ये निर्माण होईल. बाहेरच्या देशातील लोक आपल्याला प्रोत्साहन देतात शेतकऱ्यांना, पण आपल्या जिथले जे सरकार आहे, स्थानिक सरकार, हे डोळेझाक करत आहे. हे आपल्यासाठी, समाजासाठी खूप वाईट गोष्ट आहे आणि याचे परिणाम भयंकर येतील. कोरोनापेक्षाही भयंकर परिस्थिती आपल्याकडे निर्माण होईल अशी मला भीती वाटते. कशा प्रकारचं हे आंदोलन आहे, काय शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत, आपण महिला पदाधिकारी, काही महिला आंदोलनकर्ते आणि काही पुरुषांकडून देखील जाणून घेतलेलं आहे. कॅमेरा पर्सन मयूरसह अमिता शिंदे, RNN न्यूज, वर्धा.